कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पावभाजी, कोल्ड्रिंक, अरे काय आहे? अरे कशासाठी? अरे पार्टी आहे माझ्याकडनं, पार्टी। पण वाय का कशाला? अरे कारण सोडा, एन्जॉय करा, एन्जॉय। हाँ, हे मला पटलंय। आम खाओ और गुटलियां मत गिनो। हाँ, चला खाऊया। हा चंदन, हा लॉटरी लागली ना तुला? खरं सांग बाई, खरं सांग। मटका नाही रे। ए नाही नाही भावा, काहीतरी कारण आहे। तू एवढा खुश कसं काय? अरे हे बघ, मी इथे काम करायला लागलो ना तेव्हापासून मला तुम्हाला एक पार्टी द्यायची होतीच, अशी ती आज दिली, संपलं। हा, हे बघ, हे कारण आहे पण ते नाहीये। बघ तुझ्या चेहऱ्यावर ते दिसत नाही काय रे डिप्पर? चंदन, दिव्याच्या बाबतीत काहीतरी आहे काय? बाई, अरे आम्हाला सगळं कळतं, तू आम्हाला काही सांगितलं नाही ना, अरे आम्ही तुला तेवढं ओळखतो काय बाई? हा, तसं काही कारण असेल तर मी सांगेन तुम्हाला, पण तसं सध्या काहीही नाहीये। त्यामुळे तुम्ही आता फक्त पार्टीचा आस्वाद घ्या आणि मजा करा, मजा। ते नाही, हा काहीतरी लपवतो, हा सांगत नाही, काहीतरी वेगळंच आहे. अरे पण मी काय म्हणतो, आपला का मी तर घालणार अरे बघा, पार्टी चालू आहे यार, डान्स करा, डान्स, कमा। थँक्यू। वेलकम। बोला, काय करायचंय? तुम्ही आधी हात धुवून घ्या, केस बांधलेत ना आता, मग मी सांगते। द्या हुकूम. अरे असं घरचं करायला हुकूम वगैरे नसतो द्यायचा, हे सगळं प्रेमाने करायचं असतं। सांगणारेच काय करायचंय ते? पिठलं भाकरी। तू मुद्दाम करतेस का? मुद्दाम का करू? माझं प्रेम आहे तुमच्यावर। कारण तुला माहितीये मला पिठलं भाकरी बनवता येत नाही म्हणून मुद्दाम करतेस। अरे नाही बाबा, आशूला आवडतं ना म्हणून सांगते करायला, पण तुम्हाला नसेल येत तर ठीक आहे, मी करते, काही हरकत नाही। काय झालं शिवा? अगं नीट शिकवलंस तर कळेल मला, नीट सांग ना, मी बनवेन पिठलं भाकरी। पिठलं भाकरी तू करणार आहेस? हो। शिवा, तू थांब हा, लक्ष ठेवायला। आई, एवढा विश्वास ठेवू शकतेस माझ्यावर? विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही, पण तो खरा ठरेल याची काळजी घे, एवढंच म्हणणं आहे माझं। सांगू? त्याच्यासाठीच थांबले मी। ते पीठ घ्या तिथून। हा, एक वाटी घ्या, त्याच्यात ना मला येतं। हे बघा, ते तू जरा शांत बसा, आणि शांत बसता येत नसेल तर जा इथून। ते चुप। अच्छा गावात कीर्ती, अगं हे काय? पिठलं भाकरी खाल ना तर परत मागाल। हे असं हो का? का काय? अगं तेलात डायरेक्ट काय पीठ पाणी होतेस? कांदा कुठे, लसूण कुठे, मिरची कुठे? अगं हसू नकोस हं. आणि तुला हसायला काय झालं? इथे उभी आहेस ना, सांगता नाही येत? मी सांगत होते ना, तुम्ही ऐकलत का? हे बघा, मला करू द्या, नाही तर परत सीताई आल्या ना तर मला करू देणार नाही, मग तुमची पंचायत होईल, मी करते।
हे बघ, ह्याच्यात असं घ्यायचं, बेसन बरोबर आहे, सगळं करायचं, पण असं डायरेक्ट पाणी नाही टाकायचं. थोडी कोथिंबीर, कांदा सगळं एकत्र घालायचं. वंदी, दिव्याचं कौतिक वाटतं मला. नाही म्हणजे सीताईची माफी मागितली तिनं, पण डुचकीवर अजून विश्वास बसत नाही ग माझा. आई, तुमचा विश्वास बसत नसला ना तरी गाडी हळूहळू रुळावर येते. परमेश्वरा बुद्धी दे डुचकीला. आई, आता हा मुर्दा इथं कशा पायी आलाय? आई, जरा शांत राहा ना. तू बोलू नगस. शांत घ्या म्हणे. काय शांत घ्या? भैयाजी जाऊ दे ना, माफी मागितली आहे ना त्याने. माफ करणारा मोठा असतो. वा, हे तू डुचके मला सांगतेस? तुला कळतंय का त्यानं काय केलंय ते? भैयाजी मला माहितीये त्यांनी काय केलंय, पण माफी पण मागितली आहे ना त्याने आता. आई, शिवा, आशू सगळ्यांनी केलंय ना माफ त्याला आता. आई, आई, ऐक ना, हे बघ, मला माहितीये मी इथे आलेलं तुला आवडत नाही. अगं पण मी केलेल्या चुकांची माफी मागितली ना मी. तू माझ्याशी बोलणंच टाकलं. मुलगा आहे का मी तुझं? तू मला असं का वागवतेस? मुलगा आहेस ना, मार मुलासारखा एकदा तरी वागलायस का? अरे तू नुसत्या चुका नाही केली आहेस तर पाप केली आहेस, पाप. मान्य मी पाप केले, पण त्याची शिक्षा तू दिली आहेस ना मला. हवं तर अजून 2 कानाखाली मार, पण मला असं दूर लोटू नको. सही असलो तरी मुलगा आहे का मी तुझा? मुलगा आहे म्हण. मुलाची कर्तव्य काहीतरी पार पाडलीस का? आई, जाऊ द्या ना आता तो विषय. अरे जावे बापू, कसे आहात? काका, काही खाणार आहेस का? काहीतरी करते खायला. तू देशील ते खाईन बेटा. आई, माझं ठरलंय, हा घरासाठीचा वाद, ती भांडणं, हे सगळं बंद करायचं. मला कळलंय, जे आहे ते स्वीकारलं ना की माणूस आनंदात राहू शकतो. मला हेही समजलंय की खरा आनंद हा आपल्या कुटुंबासोबत एकत्र राहण्यात आहे. नाही, नक्की तुझ्या डोसक्यात काय चाललंय ते सांगशील काय? असं का बोलतेस आई? जे तोंडावर आहे तेच माझ्या मनात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.